हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी मधील पहिला धडा, नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. सो लेट्स स्टार्ट इट. In this picture you can see there are some birds which are flying in the sky, trees on the land, and cow is standing on the land and fish is swimming in the water. इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसून येत आहे आकाशामध्ये पक्षी उडत आहेत, गाय जमिनीवरती उभारली आहे, त्यासोबतच मासा काय होत आहे, पाण्यामध्ये पोहत आहेत. ऑल द थिंग्स दॅट यू कॅन सी आर ऑल रिलेटेड टू द अर्थ. पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी अशा प्रकारे हवा, पाणी व जमीन यांच्याशी संबंधित आहेत. ॲज यू नो, द लँड विच वी आर कॉल्ड लिथोस्फेअर, air we called atmosphere, and water we are called hydrosphere. जसं की तुम्हाला माहीत आहे, जमिनीचा जेवढा भाग आहे त्याला आपण शिलावरण म्हणतो, पाण्याचा जेवढा भाग आहे आपण त्याला जलावरण म्हणतो, हवेचा जेवढा भाग आहे त्याला आपण वातावरण असे म्हणतो. पृथ्वीवरती जेवढे काही सजीव आहेत ते सर्व सजीव कोणत्या ना कोणत्या तरी आवरणात आपल्याला दिसून येतात. The living organism that occupies space in land, air, water are together called biosphere. म्हणजेच हे सजीव आणि त्यांनी व्यापलेला शिलावरण, जलावरण व वातावरणाच्या भागास जीवावरण असे म्हणतात. These spheres are naturally occurred. हे जेवढे काही स्पेअर्स आहेत, जेवढे काही आवरण आहेत, ही आवरणं हे निसर्गताच बनलेली आहेत. विच आर वी स्टडीड इन लास्ट इयर. हे मागच्या वर्षी आपण शिकलेलो आहोत. द अर्थ इज सराउंडेड बाय एअर. म्हणजेच पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजे हवेचा थर आहे. द सरफेस ऑफ अर्थ इज मेड अप ऑफ लँड अँड वॉटर. पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण व शिलावरणाने बनलेला आहे. या आकृतीत तुम्ही पाहू शकता, पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे व 29% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे. 71% ऑफ अर्थ इज ऑक्युपाय बाय वॉटर अँड 29% इज ऑक्युपाय बाय लँड दॅट वी कॉल्ड लिथोस्फेअर अँड हायड्रोस्फेअर. नाव नेक्स्ट वी सी लेयर्स ऑफ ॲटमॉस्फेअर. In this picture you can see the first layer of atmosphere is troposphere, ज्यालाच आपण तपांबर असे म्हणतो. From the surface of earth, if we go in a vertical direction about to 20 kilometer, that layer of atmosphere we call troposphere. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 20 किलोमीटर वरी आपण जर गेलो तर तो तेवढा भाग ज्याला आपण काय म्हणतो, तपांबर असे म्हणतो. नेक्स्ट, from the above the 20 kilometer up to 50 kilometer, that layer of atmosphere it called stratosphere, ज्यालाच आपण स्थितांबर असे म्हणतो. 20 किलोमीटरच्या वरील 50 किलोमीटरपर्यंतचा जो काही थर आहे त्या स्तराला आपण स्थितांबर असे म्हणतो. द नेक्स्ट लेअर इज अ मेसोस्फेअर. द सरफेस अबाउट 250 किलोमीटर up to 85 kilometer, that layer of atmosphere is called mesosphere. म्हणजेच स्थितांबराच्या वरील भागात 50 किलोमीटरपासून ते 85 किलोमीटर भागापर्यंतचा जेवढा काही भाग येतोय त्या भागाला मेसोस्फेअर असे म्हणतात, ज्याला आपण मध्यांबर असे म्हणतो. द नेक्स्ट लेअर इज अ थर्मोस्फेअर. इट इज अबाउट 85 किलोमीटर टू अप टू 69 किलोमीटर. म्हणजे 85 किलोमीटरच्या वरच्या भागापासून ते 690 किलोमीटरपर्यंतचा जो भाग आहे तो आहे थर्मोस्फेअर. अँड द नेक्स्ट लास्ट लेअर इज अ एक्झोस्फेअर. इट इज अबाव द 690 किलोमीटर अप टू 10,000 किलोमीटर. दॅट लेअर ऑफ ॲटमॉस्फेअर इज कॉल्ड एक्झोस्फेअर, दॅट वी कॉल्ड स्पेस. पुढे पाहूयात पर्सेंटेज ऑफ गॅसेस इन एअर. इन ॲटमॉस्फेअर वातावरणामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, वॉटर वेपर, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस
आणि डस्ट पार्टिकल या सर्वांचा समावेश असतो. इन स्ट्रॅटोस्फिअर 19% गॅसेस इज प्रेझेंट. स्थितांबरामध्ये 19% वायू अस्तित्वात असतात. इन ट्रोपोस्फिअर 80% गॅसेस इज प्रेझेंट. तपांबरामध्ये 80% वायू अस्तित्वात असतात. व तसेच जसं जसं वरी जाऊ तसं दलांबर आणि उष्णांबर यामध्ये वायूंचं प्रमाण कमी होत जाते. या सर्व वायूंच्या मिश्रणालाच आपण हवा असे म्हणतो. द मिक्सचर ऑफ गॅसेस इज कॉल्ड एअर. पुढील आकृतीमध्ये तुम्हाला दिसून येईल पृथ्वीचं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये 78.08 इतकं नायट्रोजन आहे. ऑक्सिजनचं प्रमाण 20.95 एवढं आहे. व बाकीचे जे काही इनर्ट गॅसेस आहेत जसं की ऑर्गॉन, क्रिप्टॉन, निऑन, झेनॉन असे काही 6 इनर्ट गॅसेस आहेत, म्हणजे त्यांनाच आपण निष्क्रिय वायू असे म्हणतो. त्यासोबतच हेलियम, काही इतरसुद्धा वायू आहेत की जे आपल्या वातावरणामध्ये प्रेझेंट असतात. आत्तापर्यंत आपण जे काही गॅसेसची नावं ऐकली त्यामधील काही गॅसेस हे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडतात. त्यांची माहिती आपण घेऊयात. फर्स्ट गॅस इज कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड इज यूज्ड ॲज अ फायर एक्सटिंग्विशर. कार्बन डायऑक्साईडचा उपयोग आपण आग विझवण्यासाठी करतो. अँड सेकंड इज कार्बन डायऑक्साईड इज यूज्ड फॉर रेस्पिरेशन इन प्लांट्स अँड ऑल्सो फॉर फोटोसिंथेसिस. वनस्पतींमध्ये कार्बन डायऑक्साईडचा उपयोग प्रकाश संश्लेषण आणि श्वसन करण्यासाठी केला जातो. अँड सेकंड गॅस इज आर्गॉन. आर्गॉन इज यूज्ड इन बल्ब्स. बल्बमध्ये जे काही वरी जे तार दिसून येते त्या तारेमध्ये आर्गॉन हा गॅस वापरलेला असतो. पुढचा गॅस आहे हेलियम. हेलियमचा उपयोग कमी तापमान मिळवण्यासाठी केला जातो. टू गॉट अ लोअर टेम्परेचर. Also, it is used for to use in aeroplanes. ज्या विमानामध्ये पंखे नसतात अशा विनारहित पंख्यांच्या विमानामध्ये या गॅसचा उपयोग केला जातो. Next gas is neon. Neon is used in advertisement as you see the picture. जसं की चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला अशा प्रकारच्या जाहिरातीसाठी निऑनचा उपयोग केला जातो. नेक्स्ट गॅस इज क्रिप्टॉन. क्रिप्टॉन इज यूज्ड इन फ्लोरोसंट पाईप. हा जो तुम्हाला चटकन लक्षात येणार जो उजेड आहे तो क्रिप्टॉनचा आहे. नेक्स्ट गॅस इज झेनॉन. झेनॉन इज यूज्ड इन फ्लॅश फोटोग्राफी. फ्लॅश फोटोग्राफीमध्ये झेनॉनचा उपयोग केला जातो. नेक्स्ट गॅस इज नायट्रोजन. नायट्रोजन इज यूज्ड फॉर एअरटाईट कंटेनर्स. म्हणजे खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग केला जातो. त्याचप्रकारे नायट्रोजनचा उपयोग अमोनिया निर्मितीमध्ये सुद्धा केला जातो. फॉर द प्रोडक्शन ऑफ अमोनिया नायट्रोजन इज यूज्ड